नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात शेल माझा. चंदगड तालुक्यातील भोगोली येथील जैन मंदिराबाबत सोशल मीडियावर चुकीची व आक्षेपार्ह माहिती प्रसारित केल्याप्रकरणी संबंधित व्यक्तीवर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात येते आहे. फेसबुक पेजवरून भोगोली येथील जैन मंदिराविषयी चुकीची माहिती प्रसारित केली. याशिवाय या पोस्टमधून चंदगड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आमदार शिवाजीराव पाटील यांच्याविषयी मानहानीकारक प्रतिक्रिया देण्यात आल्याचंही समोर आलंय. या सर्व प्रकारामुळे हिंदू व जैन समाजात संभ्रम निर्माण होऊन सामाजिक तीड वाढण्याची शक्यता व्यक्त होते. दरम्यान या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित व्यक्तींवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी चंदगड पोलीस ठाण्याला निवेदन देत केले. पाहूया या संबंधी भोगोली ग्रामस्थ काय म्हणतात. भोगोली गावचे ग्रामस्थ, संपूर्ण ग्रामस्थ, आज जो प्रकार झाला आहे भोगोलीच्या बाबतीत, आज 1300 वर्ष झाली भोगोली गाव पूर्ण जे पार्श्वनाथ भगवानांची 2 मंदिर आहेत, ट्विन्स मंदिर, त्याचा सांभाळ करत आहे. आणि त्याबाबत काहीतरी चंद्रकांत पाटील म्हणून एक व्यक्ती आहे, त्यांनी जी सोशल मीडियाद्वारे गावची बदनामी केली. म्हणजे कुणालाही त्यांना जर मनात काही संदेह होता गावाविषयी किंवा काय, तर त्यांनी गावात येऊन किंवा गावच्या लोकांशी आधी चर्चा करून 4 लोकांशी मग बाईट द्यायला पाहिजे होतं. त्यांनी मीडियात जाऊन पुन्हा महाराजांना जाऊन चुकीची माहिती देऊन महाराजांना करवी काहीतरी चुकीची बातमी देऊन गावची बदनामी, तसंच लोकप्रतिनिधी आमदार त्यांचीही बदनामी केली. आम्ही ह्या ठिकाणी जमलो आहे ते चंद्रकांत पाटील जे आहेत त्यांच्याशी एकतर गुन्हा नोंद करायचा पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, आम्ही महाराजांविषयी खूप नम्र आहोत. का नम्र आहोत? कारण ते मंदिर पार्श्वनाथांचं आहे आणि पार्श्वनाथ हे आमचं एक देव आहे आणि आमचंही तिथं श्रद्धास्थान आहे. आम्ही पार्श्वनाथांना जर आम्ही आमचं देव मानत असेल तर ते गुरुही आमच्यासाठी देवच आहेत, त्याच्यात दुमत नाही आमचं कुणाचं. त्यामुळे त्यांच्यावर टीका करणं हे आम्हाला शोभत नाही. पण त्यांनी जे वक्तव्य केलं आहे गावाविषयी किंवा माहिती न घेता स्थानिक लोकप्रतिनिधी आमदारांविषयी, त्याच्यासाठी आम्ही नाराज आहोत. जसे आम्ही धर्माने जरी नसलो तरी कर्माने त्या मंदिराचे पाईक आहोत आणि लेकरं आहोत त्या देवाचे, ही आमची भावना आहे. ही भावना कमीत कमी महाराजांनी तरी जाणायला पाहिजे आणि आम्हाला गावाला न्याय द्यायला पाहिजे. कारण आज आम्ही बदनाम होत आहोत. या बदनामीचं फळ हे असं नाही, 1300 वर्ष आम्ही त्या मंदिराची सेवा केल्यानंतर आम्हाला जर ह्या अशा प्रकारचं फळ मिळत असेल तर ते खूप दुर्दैवी आहे. ह्या प्रकरणाला आम्ही आज 5-6 दिवस 8 दिवस वाट पाहिली की ते सोशल मीडिया अकाउंटवरून डिलीट करतील, माघार घेतील. पण ते काय करायच्या मागे नाही आहेत, त्यांचं ते मनस्थितीच नाही आहे. त्यांना हे प्रकरण 2 समाजात तेढ निर्माण करण्याची भावना आहेत बहुतेक. त्यामुळे ते वारंवार त्याच्यावर व्हिडिओ अपलोड करत आहेत. पहिली गोष्ट बोलायची झाली तर आजपर्यंत एवढे आमदार झाले, त्या मंदिरावर 1ही रुपयाचा निधी लागलेला नाही. त्या गावात कलेक्टर कुणी काळा की गोरा बघितला नव्हता. कलेक्टरला भाऊंनी आणलं, आमदारांनी आणलं. त्यानंतर 10 कोटीची निधी देण्याची त्यांनी मागणी केली, तर त्या माणसालाही इथे बदनाम केलं जात आहे. ही खूप भयानक स्थिती आहे. म्हणजे त्या देवळाला किंवा त्या गावांना कुणी वालीच असू नये अशी काही भावना आहे का? स्थानिक भोगोली येथे जैन मंदिर जवळजवळ 1300 सालापासून तिथं वास्तव जैन मंदिराचं आहे. त्या जैन मंदिराची देखभाल आम्ही ग्रामस्थच करतो. तरीसुद्धा जैन बांधव इथे दर्शनासाठी आले तर आम्ही स्थानिक लोक आमच्या पाळीदार म्हणून असतो, त्याच्याकडे चावी असते. ती चावी मागून घेऊन ते आपले दर्शन करतात. काय आपलं विजिट काय असेल ते आपले जैन बांधव करतात. तरी त्यांना कुठल्याही गोष्टीचं आम्ही बंधन आणलेलं नाही. तरीसुद्धा काय त्या दिवशी कुठला चंद्रकांत पाटील म्हणून व्यक्ती आली आणि आपल्याला चावी मिळाली नाही. चावी त्यांना कुणाला विचारायला नाही, कुणाकडे आहे हे विचारायला पाहिजे होतं. ते विचारत न घेता, विश्वासात न घेता एकदम आमची स्थानिक लोकांची बदनामी केली. त्यांनी जाणूनबुजून बदनामी केले. त्या व्यक्तीचा आम्ही ग्रामस्थ म्हणून निषेध करतो. एक चंद्रकांत पाटील म्हणून जैन समाजाची व्यक्ती, त्यांनी आमच्या गावामध्ये येऊन जो नको तो प्रकार केलेला आहे, कुणाला विश्वासात न घेता, चौकशी न करता, अर्धवट माहितीच्या आधारे जे व्हिडिओ करून तो सोशल मीडियावरती अपलोड केलेला आहे, त्यामुळे गावची बदनामी झालेली आहे. आता लॉकचा विषय, लॉक आम्ही आमच्या गावातील सर्व मंदिरांना करतो. एकाच मंदिराला लॉक केलेलं नाही. लॉक जे केलं आहे त्याला कारण असं आहे की मंदिराची सुरक्षितता, त्या मंदिरामध्ये कुत्री, वटवाघळं वगैरे अशा गोष्टी जातात, साप वगैरे असे जातात. कारण आमचं जे गाव आहे पूर्ण जंगलात असल्यामुळे सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून चोऱ्याचं प्रमाण आहे, म्हणून आम्ही ते लॉक लावतो. पण ज्यावेळी एखादा भाविक येतो त्यावेळी ते आम्ही लॉक चावी त्या माणसाला लॉक देऊ मंदिर ओपन करून देतो आहे. पण ह्या चंद्रकांत पाटील जो आहे त्या माणसानं
पूर्ण चौकशी न करता जे गावची बदनामी तसेच आमच्या स्थानिक आमदारांची जी बदनामी केली आहे त्याचा आम्ही पूर्णपणे निषेध करतो. मंदिर आहे त्या ठिकाणी जैन लोक येतात आणि त्या ठिकाणी कुलूप वगैरे पहिल्यापासूनच कुलूप वगैरे आहे. त्यामुळे आणि चावी तिची पुजाऱ्याकडे असते आणि ती एक चावी पंचायतीत असते आणि कुणाला तशी पुजारा वगैरे कोण अडवलं जात नाही. आणि त्याप्रमाणे चंद्रकांत पाटील म्हणून जे कोण व्यक्ती आले आणि त्यानं आमच्या 2 समाजात ते निर्माण केलं आहे आणि माननीय आमदार साहेबांचे जे पण त्यात बदनामी केली त्याच्याबद्दल त्यांनी येऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई व्हायला पाहिजे ही आमची गावकऱ्यांची मागणी आहे.